ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगाचे नाट्य रूपांतर करण्यात आले आहे। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। नमस्कार, मी RJ प्रतीक। निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास। आज आपण ऐकणार आहोत कल्याण खजिन्याची लूट। आज गडावर तोफांचे आवाज होत होते, कारण शिवाजी राजांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते। पहिला मुलगा गादीचा वारस जन्माला आला होता। सगळीकडे आनंदी आनंद होता। बारशाची निमंत्रणे पाठवण्यात आली, पण बारशाच्या दिवशी मुलाचे नाव काय ठेवायचे हे विचारण्यासाठी सारे जिजाऊंकडे गेले। क्षणभर जिजाऊंच्या डोळ्यामध्ये पाणी तरळले। त्या म्हणाल्या, जेव्हा ते तिकडे घडले तेव्हाच हा राहिला। शिवबा, तुमच्या दादा महाराजांचंच नाव ठेवा। आणि त्यानुसार मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले। जिजाऊंनी संभाजीला उराशी कवटाळले। गमावलेला संभाजी परत आल्याचा भास त्यांना झाला, पण अशामध्ये सईबाईंना अशक्तपणा फार जाणवत होता। संभाजीला दूध पुरत नव्हते, म्हणून जिजाबाईंनी नसरापूर जवळच्या कापूरवहाळ गावच्या गाडे नावाच्या चांगल्या मराठा घराण्यातील धाराई नावाच्या स्त्रीला गडावर बोलावून घेतले। धाराई संभाजी राजांची दूध आई बनली। दिवस सरत राहिले, महिने सरत राहिले। त्यावेळी राजेही स्वराज्याचा विस्तार करण्यामध्ये गुंतले होते। अनेक मोहिमा आखल्या जात होत्या। विजयाच्या वार्ता गडावर येत होत्या। नव्या मोहिमांचा खर्च चालू होता आणि यामध्येच रायगड आणि प्रतापगड हे 2 गड उभारले जात होते। एवढे ते काम प्रचंड होते की पैसा अपुरा पडत होता। गडाचे काम थांबू नये म्हणून राजे फार जागरूक होते। मोरोपंतांकडून सगळ्या खबरी जातीने पुरंदरवरती येत होत्या। त्यांनी राजांच्या कानावर सर्व हकीकत सांगितली आणि राजे निश्वास सोडून म्हणाले, मोरोपंत, आम्ही एवढी लूट आणतो, पण तुम्ही आमचा पाहता पाहता दिमाग उतरवता। पंत म्हणाले, महाराज, एवढी प्रचंड कामं उभी केली, त्याला खर्च व्हायचाच। आता कोट पुरा झाला आहे, वाडा सदर सजली की गड पुरा झाला। राजे म्हणाले, पंत, तुमच्या कामात अडचण येऊ नये असं फार वाटत होतं आम्हाला, पण काही दिवस काम बंद ठेवावं लागेल असं वाटतंय। मोरोपंतांनी नाराजीने मान हलवली। राजे म्हणाले, मोरोपंत, नाराज होऊ नका। आम्ही प्रतापगडाचं काम पूर्ण करू आणि तेही तुमच्या हातून। राजांनी दिलासा दिला, पण तेवढे बोलताना त्यांच्या मनाला पीळ पडला। अशातच कुणीतरी संन्यासी राजांना भेटण्यासाठी आला आहे अशी खबर सदरेवरती आली। संन्यासानं राजांना मुजरा केला। राजांनी त्याला खुणावले। राजांच्या पाठोपाठ तो संन्यासी आता चालू लागला। राजे बराच वेळ संन्याशासोबत बोलत होते। राजे जेव्हा खाली सदरेवर आले तेव्हा त्यांनी मोरोपंतांना हाक मारली आणि राजे आनंदाने म्हणाले, मोरोपंत, आम्ही मघा बोललो ते विसरून जा। गडाच्या कामाला लागा, त्यासाठी लागणारी संपत्ती आपोआप गडावर चालून येईल। मोरोपंतांचा उत्साह आणि आनंद आणखीन वाढला होता आणि तोच उत्साह घेऊन ते प्रतापगडावर गेले। गडावरून हुकूम सुटले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे राजे मासाहेबांच्या दर्शनाला गेले। राजे म्हणाले, मासाहेब, कल्याणहून शाही खजिना बाहेर पडल्याची वार्ता आली आहे। स्वराज्याच्या कामी तो आशीर्वादच ठरावा। शक्य झालं तर तसंच कल्याण भिवंडी मारूनच आम्ही परत येऊ। राजे आपल्या दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहोकर यांच्यासोबत गडाखाली उतरले। राजांचे सरदार आबाजी महादेव यांच्या नेतृत्वानं फौजेसह ते पुढे गेले होते। राजे आपल्या घोडदळासोबत कल्याणपर्यंत जाऊन पोहोचले। कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद विजापूर दरबारचा गोळा केलेला खजिना भरभक्कम सशस्त्र अश्वदलासोबत विजापूरच्या वाटेवर रवाना करत होता। खजिना बरोबरच खुद्द त्याचा मुलगा मुल्ला याहिया आपल्या पत्नीसोबत होता। दिवसा उजेडी घाटातून खजिना अगदी सावकाश प्रवास करत होता। गाड्यांच्या चाकांचा खडखडाट घाटात दूर ऐकू जात होता। सुभेदार मुल्ला अहमदचा मुलगा वारंवार आपल्या पथकांवर नजर टाकत होता। समोर वळण आले की हाती तळपते तेगे घेतलेली अश्वपथकाची तुकडी पुढे जाऊन रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करून घेत होता। मेण्यातून जाणारी तरुण सुभेदार सून
मेण्याचे पडदे किंचित बाजूला करून घाटाचे निसर्ग सौंदर्य पाहत होती. दोन्ही बाजूंच्या घनदाट रानातून शेकडो डोळे आपल्यावर नजर ठेवत आहे याची कल्पना कुणालाच नव्हती. घाटाची चढण लागली. अवजड बोजानी लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या होत्या. बैलांच्या पाठीवर चाबकांचे पट्टे फुटू लागले. पाय रोवीत मार सहन करत ती मुकी जनावरे कष्टाने पाऊल उचलत होती. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. जेव्हा उभा चढ लागला तेव्हा खजिन्याचा भारीच गोंधळ झाला. अश्वपथक पाय उतार झाले. गाड्यांच्या चाकांना दोही बाजूंनी शिपायांचे हात लागले. थंडीच्या दिवसातही सारे घामाघूम झाले. घाट लवकरात लवकर पार करण्याची घाई प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. तोच चारी बाजूंनी हर हर महादेवची रणगर्जना उसळली. गदारोळ उसळला. जे स्वार होते त्यांनी शस्त्रे परजली. थोडी चकमक झाली आणि थोड्याच अवधीत कल्याण खजिना सुरक्षितपणे हाती आला. गाड्यांचे मोहरे फिरले. खजिना परत कल्याणची वाट चालू लागला. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.